नमस्कार. धुळ्यात एस.टी. बसला कंटेनरची समोरून जोरदार धडक. चालक गंभीर, 30 ते 40 प्रवासी सुदैवाने बचावले. धुळे नंदुरबार महामार्गावरील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळ रविवारी एस.टी. बस आणि मालवाहू ट्रॉल्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात एस.टी. बसचे चालक अनिल देवरे गंभीर जखमी झाले असून बसमधील सुमारे 30 ते 40 प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार धुळ्याकडून नंदुरबारकडे जाणारी नंदुरबार आगाराची एस.टी. बस चिमठाणे परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रॉल्याने बसला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात चालक अनिल देवरे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचाव कार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमी चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॉला चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे काही काळ धुळे नंदुरबार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान चिमठाणे ते सोनगीर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण असून पावसामुळे चिखल, खड्डे आणि घसरडी परिस्थिती निर्माण होत असल्याने या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या अपघातानंतर महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. KTN न्यूज नेटवर्क, नंदुरबार.